तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एक्सप्रेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. काल कसं झालं आपलं, किती खर्च झाला, 1000 कमवले 2000 गेले. असंच आहे बाबा, शेत होताना एक कधीतरी होतं, काय हरकत नाही. सर्व्हिसिंग करणं गरजेचं होतं. सर्व्हिसिंग आलेलं जवळ आणि काय फक्त वायसरचं थोडं काम निघालं, त्यामुळं वायसरला 170 का 171, फिटिंगला 100 येत होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. 200 300 300 रुपये जास्त गेले समजू. आणि सकाळी टोपला 250 270, रेटिंगला ते 110. म्हणजे नाही म्हणलं तरी भाऊ लयच पैसे गेले. काल 700 रुपये एक्स्ट्रा गेले. असं काय हरकत नाही, कधीतरी होतं, होणारच होतं आणि होतच राहील. 4 चाक आहेत आपल्याकडं, 1 चाक थोडी, त्यामुळे होत राहील. मी सारखं इकडे तिकडे बघतो, कारण आजकाल CNGच्या नियर बाय चौक आहे आपला, तर लईच गर्दी व्हायला लागली 4 दिशेने. इथं थांबणं बी जरा अवघड आहे. मला दाखवू लई ट्रॅफिक आहे इकडून. मी ते ह्या साईडला आहे, त्या साईडला एवढी गर्दी आहे ना, ऑर्डर जर पडली तर पिक करायला जायचं तर अवघडच दिसते. काय होते काय माहिती, पावसात एवढी गर्दी का व्हायला लागली काय माहिती. बघू शकता का, मोठ्या मोठ्या गाड्या इथं यायला लागल्यात. नाही तेव्हा सेल्फी गाडी नसते बरं का ह्या वेळेला. आता बघा मोठ्या मोठ्या गाड्या इकडे यायला लागल्या. बाकीचे रोड बंद केलेत काय माहिती, चालू आहे सगळं रोड. असं काय हरकत नाही. CNG भरले 200चं, टार्गेट आहे 1600 रुपयेचं. बँक बॅलन्स रोज आपण ऑनलाईन करतो, आज कॅश नाही करायला लागलं तर बँक बॅलन्स बँकेचं 0 झालेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आपलं काही संपलं नाही तर सर्व्हिसिंग झाली म्हणजे आपल्याला पुढेही काही बऱ्याच गोष्टी आहेत. घर भाडे, लाईट बिल, त्यासाठी पैसे काढायला लागेल. पार्किंगचं भाडं द्यायचं 1000 रुपये एक नाही रे. आणि हे सगळं करूच तोपर्यंत लगेच गाडीचा हप्ता परत आला, परत मोबाईलचा हप्ता आला, लगेच 15-20 तारीख येते. जगू कसं. ह्यासाठी ह्याच्यावर एक रामबाण उपाय हा आहे की जास्तीत जास्त काम करणे, जास्तीत जास्त रुपये कमवणे. कमीत कमी 1,500-2 हजार तरी कमवणे, त्याशिवाय घरी राहिले. 2च्या खाली केलं तर दीडच्या कमी खाली गेलं तर परवडत नाही. 1.5 किंवा 2, कमीत कमी 1.5 किंवा 2 करावं, मगच घरी जावं. जेणेकरून आपल्याला अशी जर अडचण आली भविष्यात, गाडी खराब होती साहजिक, गाडीचं गाडी आहे म्हणलं खराब होणार, तर गाडीसाठी नेहमी मी सांगत असतो 300-400 रुपये रोज साईडला काढून ठेवा. बाकी तुमची इच्छा. नाही काय वेळेस नशीब माझ्याकडं जेवढे बिल झालं तर तेवढेच पैसे होते. काय योगायोग म्हणायचं, तरी बी मी ह्याचं वायपरचं काम नाही काढलं. ते काढलं असतं अजून पैसे वाढले असतं, माझ्याकडे नसते, मग मला ठीक मागायला लागलं असतं. कॅश होते पण मला आज सकाळी लागणार होते CNGला, त्यामुळं 400-500 ठेवावं लागतं माझ्याकडं. अवघड परिस्थिती झाली. दत्ता कुठून आला बंदच. दत्ता माझा मित्र आहे, तो बी रिक्षा चालवतो. त्याला बघूनच आम्ही रिक्षा घेतली आणि आम्ही बी धंद्याला लागलो. तो तर ऑलरेडी धंद्याला लागला आहे, मला बी धंद्याला लावायचं झाले. असं काय हरकत नाही. मी माझ्या मर्जीने घेतलं, त्याने जबरदस्तीने केलं आणि चांगलं आहे, वाईट नाही आहे. फक्त काम जास्तीत जास्त करावं, जेणेकरून 4 पैसे मागं पडावे, असं भविष्यात कामाला येतं नाही का. तर चला आजच्या या खेळाला सुरुवात करूया आणि बघूया सुरुवात कशी होती कशी नाही. ट्रॅफिकला असते त्यामुळं मीटरवरच नेऊया, बघू येतात का नाही. नाही आलं तर नाही आलंच, काय न्यायलाच लागेल, तसं काय दुसरं पर्याय नाही. आता ब्लॉगमध्ये बडबड करण्यापेक्षा ऑर्डर मारूया, 100 रुपये कमवूया. ब्लॉगमधनं काही कमाई होत नाही. चला, पहिली ऑर्डर पडली ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली रॅपिडोची, उबरची, ST स्टँडला, स्वारगेट ST स्टँड. आता आपण आहोत स्वारगेट ST स्टँडला. आता पलीकडे जाणार आहे मेट्रोकडं, तिकडनं बघू कोण भेटतं का नाही. आय होप कोणतरी भेटावं. 100ची पडली तरी काय प्रॉब्लेम नाही. 9:40 झाल्यात. एकेकाळी 10 वाजता आपले 1000 रुपये लावले, जुनी गोष्ट झाली. चला आता उशिरा येऊन आपल्याला 1000 रुपये कोण देणार एका तासात, त्यासाठी सांगतो लवकर या. जेवण जस्ट झालेलं आहे आपलं आणि वाजल्यात 1 वाजून 21 मिनिटं झाल्यात आणि अजून 10 मिनिटं कमी आहेत 1:30 वाजलं. पण 1:30 म्हणायला हरकत नाही. मला वाटतं आपलं स्वारगेटला होतो, त्यानंतर टेकण्या घेतला. एवढ्या वेळात काय आलं ते सांगतो. तिथनं बरेच ऑर्डर पण होते, हाताला ते लागत. देवाची कृपांना पाणी आपल्याला एक उबरची ऑर्डर भेटली आणि डायरेक्ट भाऊ मांजरीच्या पुढं. तिकडनं मग एक अर्धा 1 तास थांबल्यानंतर बरेच ऑर्डर पण होते, पण हाताला लागू लागत. तिथे व्यास झालं
पण नशिबात असतं म्हणतात ना, ते भेटायचं ते भेटतंच, ते भेटलंच. अर्धा एक तासाने का होईना मोठी ऑर्डर पडली. जाताना बी 260ची काहीतरी पडली, येताना बी 300ची पडली, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आपटे रोडला आलतो आपण कॅफे पीटरला, आणि तिथं उतरल्यावर मग एका कोपऱ्यात येऊन बसलो, जेवण केलं. ते आता खूप चॅलेंजिंग झाले की दुपारचं जेवायचं म्हणलं की मला लोकेशन शोधायला लागते. कारण एकदा असं झालं होतं की आपण विश्रांतवाडी साईडला होतो, तिथं रिकाम होतं, रोड होता पण रिकाम होतं. पण जसं मी जेवायला बसलो एक 10 मिनिटांनी असं झालं की ट्रॅफिक झालं. आणि भाऊ एकतर PMT वाला माझ्या मागं थांबून नाही का फुल पॅं पॅं करतोय, तरी मी पुढं नव्हतो. 2-3 लोक होते साईडला, ते म्हणजे अहो कोण नाही गाडीत, मग त्यांनी साईडला घेतली. मग त्याचं म्हणणं असं होतं की मी तिथनं निघावं. आता जेवायला बसलो काय करणार, मला काय माहिती तिथं ट्रॅफिक होतं नाही होत, नवीन एरिया होतं. त्यामुळं आता प्रत्येक एरियाचं माहीत नसतं ना कुठं ट्रॅफिक असतं कुठं नाही. त्यामुळे मी काय करतो आता की रोड जिथं वाहतूक जास्त असेल किंवा नसेल बी किंवा रिकामं जरी असेल तर तिथं नाही, गल्ली बोळच्या आतमध्ये जाऊन बसतो, जेणेकरून तिकडे वाहतूक कमी असेल आणि तिकडे ट्रॅफिक व्हायची जास्त लक्षण नसेल. असं म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये बेसिकली, असं माझं म्हणणं आहे. त्या दिवशी झालं तेव्हापासून माझ्या डोक्यात हे टूप पेटली की भाऊ कुठंतरी कोपऱ्यात जाऊन बसायचं, आपलं जेवायचं. तरी 1 तास लागू भाऊ जेवणासाठीच काम करतो आपण, 2 वेळच्या घासासाठी. तर त्यासाठीच तर जास्त वेळ द्यायचा. अर्धा तास लागत असेल तर 1 तास घेऊ भाऊ. हळूहळू खा, निवांत खा, पोट भरून खा. आणि जेवण नंतर जे झालं ते आता वॉकिंग करणारे, थोडंफार हातपाय बी हल्ले पाहिजे. कारण दिवसभर बसून असतो तर हातपाय हलणं खूप महत्त्वाचे आहेत, नाहीतर आजारी पडायचं काय होईल काय सांगतात नाही. पण हे खूप महत्त्वाचं आहे, जेवण झालं चालायचं. मी तुम्हाला पहिले बी सांगितलं. आणि कालचा एक किस्सा आता आठवला म्हणून सांगतो तुम्हाला. काल जास्त शूटिंग करता नाही आलं आपल्याला, कारण तेच दाखवण्यात मजा नाही. सर्व्हिसिंगमध्ये तेच व्हिडिओ काढलेले ऑलरेडी आपण एक सर्व्हिसिंगवर, की काय कसं काय होतं तेच दाखवण्यात काय मजा नाही. त्यामुळे मग म्हणलं काय ठीक आहे, म्हणलं वेगळं काहीतरी होतं. ते वायसर होतं तेवढं एक शूट केलं, पण त्यात बी आपली चार्जिंग कमी होतं म्हणून थोडं जास्त शूट नाही केलं. तर हां, वॉशिंगचा किस्सा आहे. वॉशिंगवाल्यांचं म्हणणं असं होतं की कामगार होता, मालक नव्हता बरं का. असे 2-3 वॉशिंग सेंटर आहेत आपल्या इथं नियर बाय घरापाशी. का मला असे लोक भेटतात काय माहीत. किस्सा सांगतो काय आहे. तर विमल पंढरा होता तो. त्या भाऊचं म्हणणं होतं की मला किस्सा सांगता, ही गाडी बिल माझ्यासमोर एक गाडी होती, ही गाडी बिल कसली चकाचक धुतली. म्हणलं चांगली घेतली. म्हणलं त्याला म्हणलं फक्त भाऊ नाही का एक विमल 15वाली लय भारी धुवून देतो, आणली की भाऊ नाही. मग बघ की कसली चकाचक धुतली नाही का. म्हणलं आणतो का मग तो बी. नाही म्हणलं माझ्याकडे पैसे नाही. म्हणलं सकाळीच म्हणलं काल तुम्हाला माहिती आहे आपला किस्सा काय आलता काय रे, व्हिडिओ बनवून ठेवले तर मी व्हिडिओ दाखवले. बघ मग म्हणलं सकाळ असं झालंय, दिवस गेला अख्खा, असं 1000 रुपये नाही आले. म्हणलं सर्व्हिसिंग करायची, तू सांग कुठं ना. बरं ठीक आहे म्हणलं. पण मी त्या माणसाला पहिल्यापासून बघतोय, मला ऑप्शन नसतं. मी जिथं वॉशिंग करतो ना तिथं लईच गर्दी असते. आणि काल मला घाई गडबड होती, पटकन सगळं करायचं होतं. त्यामुळे ह्यासाठी अख्खा दिवस जातो कधी. त्यामुळे मी पटपट करण्यासाठी त्याकडे नव्हतो कोण, त्यामुळे मी त्याकडे गेलो. त्याकडे जाणं मी टाळतो. पण काल दुपारनंतर सर्व्हिसिंग केली आणि त्यात ते आपल्याला पटपट करायचं होतं, त्यामुळं जावं लागलं. 200 रुपये घेतले तरी नॉर्मल 180 घेतात, कुठं 150 घेतात. पण जिथं 150 घेतात, मी कुठल्याही सर्व्हिस सेंटरचं नाव घेणार नाही, वॉशिंग सर्व्हिस सेंटरवाल्यांचं. पण तिथं बी असंच आहेत. तिथला बी एक मुलगा असंच आहे, जिथं 150 घेतात आणि त्याच्या शेजारी हा 200वाला आहे. आणि मी जिकडं करतो तिकडं 180वाला आहे. अजून एक जण आहे 250वाला. म्हणजे प्रत्येक जणाची वेगळे प्राईज आहेत. 250वाला जो आहे तो प्रो आहे भाऊ. तो दिवसातनं 10-20 मोजून गाड्या असतात. जो पहिले तो बादशाह असतो, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही तो, असा आहे तो. मला वाटतं हाती चौकातला आहे. त्याची गाडी ना भाऊ, गाडीत धुतो तो खूप चांगलं काम करतो. 180वाला जो तो गणेश चौकात आहे, तिथे चांगली गाडी धुतो. बाकीचे जे 2 आहेत 150वाले आणि 200वाला, ते जवळच आहेत. ते कुठे ते सांगणार नाही, कारण ते सांगायच्या लायकीचे नाहीत. ते विमल पंढरे, त्यामुळे त्यांना सांगायचं नाही. त्यांचं बघून प्रमोशन करायचं नाही आपल्याला फ्रीमध्ये. पैसे दिले तरी करणार नाही भाऊ असे. आणि मला सांगायचं एवढंच आहे की जर कुठलं माझं हे बघत असेल, काही लोक बघत असतील, आपल्याला बघतात करायला माहीत नाही, 1-2 बघत असेल, चुकून माकून जर तुम्हाला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर वॉशिंग सेंटरवाल्यांसाठी हे
तुम्ही तुमचं स्टाफला बघा आणि रिव्ह्यू घ्या ह्यांचा, कस्टमर लोकांचा, की बाबा नाही का आमच्या स्टाफने तुम्हाला असं काही विमल विचारलं का. त्याच्यामुळं काय होतं, कस्टमर तुटतात. मी पहिलं माझ्या घरापाशी तो आहे बरं का, मी तिथंच जातो, पण तो मला विमल मागायला, पहिले विमल मागायचं, मी कधीच दिलं नाही त्याला, सवयच नाही लावली. म्हणलं मला माहिती आहे याला एकदा दिलं की ह्याला सारखीच सवय लागणार, त्यामुळे मी त्याला कधी विमल दिली नाही. मी बऱ्याच दिवसानंतर न गेलो, त्यामुळे त्याने मला ओळखलं नाही ओळखलं ते बरं झालं. मला ओळख बी दाखवायची नाही त्याला, कारण मला सवय नाही, खात बी नाही, कोणाला पैसे देत बी नाही. फुकट कशाला पैसे देऊ. 180 चाललंय, 150 चाललंय, तू 200 म्हणला भाऊ, मी तुला 200 दिले. यांना राव 150 चाललं नाही रे भाऊ म्हणला 200. पहिले तर 250 रुपये म्हणलं किती रुपये, 250 रुपये जाऊ का म्हणलं. थांबकी भाऊ म्हणला 200 रुपये फक्त. अरे म्हणलं भाऊ 150 रुपये चालू आहे. नाही भाऊ म्हणला 200 रुपये. ठीक आहे म्हणलं, कर म्हणलं पटकन केलं. त्यात बी तुम्हाला जर आता मी पाठीमागं दाखवलं तर जे घाण आहे थोडीशी राहिलेली आहे ते प्रॉपर नाही, तुम्हाला डिझेल लावून काढतात लोक. डिझेल लावून बी 200 रुपयात करतात काम. 180 वाल्याची तर डिझेल लावत नाही, ठीक आहे 20 रुपये कमी घेतो. डिझेल लावायचं असेल 200 तू 250 घे, पण कर काम तसं. पण ते कामच असं आहे की भाऊ नाही का विमलवाल्याचं सांगतोय किस्सा की विमलच मागतो, तिथंच माणूस तुटतो. तर वॉशिंग सेंटरवाल्यांसाठी सांगणं आहे की तुमचं स्टाफमध्ये जर कोणी विमल वगैरे खात असेल तर त्यावर थोडं लक्ष ठेवा. ते कस्टमर लोकांना मागत असेल तर इथं तुमचा धंदा कमी होतोय. मला बी हे माझ्या मित्रांनी बी सांगितलेलं की मला बी असा एक्सपिरियन्स आलाय. मला ह्याच्या अगोदर बी आला, काल बी आता मी मला वाटतं नाही सांगितलं यापूर्वी हा किस्सा. काल परत हा मला नाही का किस्सा आयुष्यात परत येतो हा किस्सा, म्हणलं मग शेअर करावा की तुम्हाला बी असा कोण भेटलाय का वॉशिंग सेंटरवाला, लय भारी गाडी देऊन देतो तुझी, तू फक्त एक नाही का विमल आणून दे. अरे काय लागा, तुला वॉशिंगचे 200 रुपये भेटतात, ते तुझ्या मालकाचा तुला पगार भेटतो ना, तू बेकारासारखं मागतोय काय राव. कष्ट करून जगा राव रे, बेकार जगू नका. ह्यामुळं ना धंदा कमी होतो वॉशिंग सेंटरवाल्यांचा. जे कोणी असे लोक ठेवलेत ना कामाला, आत्तापर्यंत मला 2 जण असे आढळलेत आणि ते बी जवळच एकाच ठिकाणी. त्यामुळे त्या लोकेशनचं नाव बी नाही सांगणार, आपल्याला नाव खराब करायचं नाही, कारण आपण तिथेच राहतोय. त्यामुळं पण असं करू नये माणसाने. आणि खायचं तर भाऊ तू तुझं खा ना, मी असं नाही म्हणत की खाऊ नका. विकायला आला उडे तर तू खा, तुझी मर्जी, पण तू लोकांच्या पैशाने नको खाऊ, तुझ्या पैशाने खा. आणि मी असेल तर मला तर मागूच नको तू भाऊ. तू 200 रुपये बी घेतोय, भले तू 150 रुपये घे, कमी घे. आणि तुझं असं म्हणणं असेल की नाही का, असं बी नाही म्हणलं की तू हो 150 दे पण वरचं 50चं बी मला, तसं असतं तरी नसतं दिलं मी तर. तुम्हाला 100 दे नाही तर 50 दे वॉशिंग. वरचे जे 100-150 रुपये असं तुला वाटत असेल त्याचं मी तुला आणून देईल, रुपयाचं देणार नाही असा माणूस आहे. माझा रुपया नाही, तू 200 काय 250 घे वॉशिंगला, जास्त घ्यायचं जास्त घे, कमी घ्यायचं कमी घे, पण मी विमलला पैसे देत नाही. वाईट सवय नाही लावायची, मला आवडत नाही ते विमल. खात असतं तर बिंदास बोललो असतो आपण, पण ते खाणंच पडत नाही, वाद बी पडत नाही आपल्याला. चुकीचं आहे ते, चुकीचं आहे ते. खावं कोणी ना खावं, आपण असं म्हणत नाही कोणाला की खाऊ नका. मी म्हणलं तर कोण थांबणार आहे का, खाणारे खाणार. खायलाच तिथं विकायला आला उडे तर खाणारे का नाही खाणार सांगा, काय केलंच ते. खाणाऱ्यांची चुकी नाही, विकणाऱ्यांची चुकी, आणि ज्यांनी अलाव केलंय विकायला त्यांची चुकी, खाणाऱ्यांची चुकी नाही आहे. विकायला ज्यांनी अलाव केलं त्यांची चुकी. काय बोलावं याच्यावर आता. कोणी हजारो लोक बोललेत, माझ्यापेक्षा मोठे लोक बोललेत, ज्यांच्याकडे पावर ते बी बोललेत, पण नाही झालं. पण काय करायचं, ते बंद होऊ ना होऊ त्याशी आपल्याला देणं नाही. एंड ऑफ द स्टोरी सांगायचं एवढंच आहे की वॉशिंग सेंटरचे मालकांना की आपला स्टाफवर लक्ष द्या, अशामुळे तुमचा धंदा तुटतो. आणि आपल्याकडे 2 गाड्या असतात, त्यामुळं सारखं येणं जाणं चालू असतं. आणि माझे आपले बरेच मित्र आहेत, मी त्यांना सांगा मग कुठं जायचं आहे कुठं नाही, वॉशिंगला नाही का, कुठं विमलवाले आहेत अशा ठिकाणी जायचं का नाही. आणि मी सांगायच्या अगोदर काय ते प्रत्येक कस्टमरकडनं विमल खाणार, जेवण कमी करतात, विमल जास्त खातात. तुम्ही बी अशा ठिकाणी जात असाल जिथं विमल खाणारे, मी तर म्हणतो तिकडं जाऊच नका. जिथं नाही खात तिथं जा, जेणेकरून निर्व्यसनी माणसाचं चांगलं चालव. व्यसनी माणसाचं काय कमवतात, खातात, घरी घरच्यांना पैसे देतात, असं करतात, दारू पितात, हे करतात ते करतात, घरी पैसे देतात का नाही माहीत बी नाही. आमच्या इथं आहेत काही जण
जे नुसते खात्यात कमवतात आणि खात्यात, घरी काहीच देत नाही. फायदा नाही ना भाऊ त्याचा. तू कशाला कमवतो मग? तू राहतो कशाला घरात? तू बाहेर जा, बाहेरच खान, बाहेरच मर तिकडं, कशाला उगाच नाही काय? चुकीची पद्धती. काय जगतात लोक काय माहिती. ते कुत्र्यागत जगतात आहे का बाहेरच्या बाहेर? तसंच जगा तुम्ही. घर चालवायचं म्हणलं हो, 4 पैसे घरी द्यायला लागतात आणि निर्व्यसनी राहायला लागतं, व्यायाम करायला लागतं, चांगलं जेवायला लागतं. सगळं चांगलं करायचं, वाईट काही करायचं नाही कधी कोणाचं. सगळं चांगलं, हॅपी गुड. आपण कुठं चाललोय या वॉशिंगवरनं पर मोटिवेशनल स्पीच द्यायला लागलोय. अरे 11 मिनिटाचं ठीक झालं रे इकडं. अरे बापरे, मी असं बडबड करायला लागलो, लई येड्यागत बडबड करतोय. त्यामुळे मी आता हे बडबड थांबवतो. एंड ऑफ द स्टोरी तुम्हाला कळलंय. विमलवाल्याकडे जाऊ नका. जे पैसे मागत असेल ना, की असं नाही का विमला तुला भारी गाडी देऊन देतो, समजून घ्या. तो काय भारी गाडी धुत नाही, फक्त फुर्र करतो. स्प्रे मारला तर मारतो, हाताला कष्टच नाही करत. घासतलं तर नाही. त्यापेक्षा भारी आता मी काय सांगणार, तुम्हाला माहितीच आहे. त्यापेक्षा भारी वॉशिंग सेंटरवाले असतात. अशा लोकांकडे जाऊ नका जे विमल खाऊन काम करतात. तर चला आपलं धंदा पाणी बघूया. आज उबरचे उपकार म्हणायचे, ज्यांनी आपल्याला लागोपाठ 3 ऑर्डर दिले मोठे. आता बघूयात चौथी ऑर्डर, तिसरी ऑर्डर होते. आज बघूयात चौथी ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. आय होप एखाद्या अशीच मोठी पडावी. आत्तापर्यंत 700 रुपये झालात. बघायला गेलं तर खूपच कमी आहे, कारण टाईम बघू शकता तुम्ही. 1:33 झालेत. किती मिनटं बडबड केली बघा ना आपण, 12 मिनटं बडबड केली. आपल्याला हे करायचं, काय करायचं, 700 झालेत ना, आपल्याला 1600चं टार्गेट आहे. 900 रुपये करायचं होतं, जे की अवघड दिसतंय. ठीक आहे की जेवढं येईल तेवढं येईल, जास्त लोड नाही घेत आपण. हप्ता गेला, गाडीचा हप्ता गेला त्यामुळे लोड नाही घेत. पण तरी बी खर्चाला पैसे लागतात की भाऊ. घर काय असं चालतं का आपलं? 1000 रुपये तर झालेच पाहिजे की रोज. आणि CNGचे पैसे तर निघलेच पाहिजे. मेंटेनन्स तर काढला पाहिजे भाऊ. मेंटेनन्स जर काढला नाही, किती दिवस झाले गल्ल्यात पैसे नाही टाकले, तुम्हाला काय सांगू. तर मेंटेनन्सचे पैसे सगळे ते गाडीच्या हप्त्याला ह्याला त्याला गेलं. काल सर्व्हिसिंगला गेलं. आज 1700 होतील का नाही माहीत नाही. संध्याकाळचे होतं. तर मला काय होते, घराकडे ऑर्डर पडली घरी जातो, आणि लांब असेल तर मग काम करतो. मग देवाला हेच असं म्हणणं आहे की तेव्हा इथनं कुठं तरी मला चाकण बिकण लांब 700-800ची ऑर्डर टाकव. अर्धा 1 तास तिकडं आराम करेल, नाही तर डायरेक्ट परत इकडं सोडलं तरी बरोबर. कारण 700ला 721 टार्गेट झालं ना कम्प्लीट भाऊ. हे फक्त आपलं म्हणणं असतं. प्रत्येक ड्रायव्हरचं डोक्यात तेच चाललं असतं ना, देवा फक्त 2 ऑर्डर दे, 1000 रुपयाची. 2000 झाली मी मोकळा. 1000 रुपयाची बी ऑर्डर असते बरं का. 1200. मी तुम्हाला पहिलं बी सांगितलंय, मला आत्तापर्यंतची जी मोठी ऑर्डर पडली ती 1200 रुपयाची पडली. हाताला नाही बसली ती वेगळी गोष्ट आहे. रॅपिडोला पडलेली 40 का 45 का असं काहीतरी किलोमीटर होती. म्हणजे बरं कोणाला तरी गावाला जायचं होतं वाटतं. म्हणजे एका टॉक्कावरनं दुसऱ्या टॉक्काकडे जो रॅपिडोचा जेवढा लोकेशन आहे, म्हणजे रॅपिडो किती मोठं जाळ आहे बघा. 40-50 किलोमीटरपर्यंत सर्व्हिस देते. खूप चांगली गोष्ट आहे. तर बस किती बडबड करावं. 14 मिनिटं अशीच गेली. अरे ब्लॉग लय मोठा व्हायला लागलाय राव. थांबवतो मी. मला लय काय आठवतं, लय बडबड करू वाटतंय आता. पण मला धंदा पाणी बी बघितलं पाहिजे. बँक बॅलन्स तुम्हाला माहिती आहे, काल आपलं 0 झालं. सकाळनं काम केलं तेव्हा 500-600 रुपये आले, 700-800 रुपये आले. 200-300चं तर कॅश आलंय. 200-300 फक्त ऑनलाईन आलं. चला नंतर भेटू. आहोत नांदेड सिटीला. हा एरिया जो आहे तो नांदेड सिटीचा आहे. आणि 3:52 झाल्यात. तर मला वाटतं मी 3 वाजता इथं आलो आहे. KM हॉस्पिटल एक ऑर्डर पडलेली उबरची, 58 रुपयाची काहीतरी होती, 58-59. तिथनं एक जण मीटरने भेटला नांदेड सिटीला. त्याला मी 3 वाजता सोडल्यानंतर 4 वाजायला लागला. तास झाला इथं ऑर्डर पडत नाही असं नाही. ओलाला पडते ते. उबरला बी 1-2 पडलेले पण हाताला नाही लागले. उबरची बी हाताला लागला नाही. बघा आता ओलाचे 3-4 ऑर्डर जे तुम्हाला पहिलेच सांगितले, ब्लॉक पट्टी हटायच्या अगोदर ते निघून जाते. ओला नेपोटिझम करते, असं काय हरकत नाही. तर असं असेल तर कसं काम होणार तुम्ही सांगा आता. इथं कुठं IT इंडस्ट्री मला माहीत नाही आहे. सगळे सोसायटी आहेत. ऑर्डर आहेत तिथं. नांदेड सिटीमध्ये ऑर्डर नाहीत असे नाहीत, आहेत. दिस वॉज लाईक जस्ट इंग्लिश मगरपट्टा बी असतं. सेम मगरपट्टा नांदेड सिटी एकसारखंच आहे. एकसारखं काय की सोसायटी भरपूर आहेत, लोक इथं भरपूर राहतात. ऑर्डरचा फ्लो पीकमध्येच असणार आहे साहजिक आहे. आत्ता 4 वाजले म्हणजे आत्ता ह्यानंतरनं
ऑर्डर सुरू होतील. पण इथनं कुठनं होणार आत्ता, कारण आत्ता लोक ऑफिसवर नाही इकडे येणार, सकाळी ऑर्डर असतात इकडे ह्या साईडला. तर थांबून फायदा नाही आहे, इकडे थांबून फायदा नाही आहे. इथं काय वॉचमॅन राऊंड मारत असतात. मला मगाशी मागचे येत होतो, तिथनं हाकलला मला म्हटला नाही का राऊंड आहे, म्हटला इथनं हालायला लागेल. ठीक आहे म्हटलं, इथनं आलो इथं आलोय. त्यामुळे बघायला लागतं लोक येतात जाते. काय कोण विचारायला बिचारलं दादा बाहेर. आता असंच तर हाय सोसायटी आहे, तर कोणाला म्हणणार कुठं जायचे. काय का लोकांना राग येतो, हाय सोसायटीचे लोक येतात, त्यामुळे कोणाला काय बोलता येत नाही. आता माझं डोकं फिरलंय अक्षरशः. मला असं वाटतं घराकडे ऑर्डर पडली तर बस होईल. 1000 रुपये आले टोटल आपले. 200 रुपये CNG तरी निघले तरी बस. मेंटेनन्स आता निघणार नाही. हे बघा 47 रुपये. चला आता काय का सांगावं तुम्हाला. 48 रुपयाची ऑर्डर पडली, ते बी पचली नाही आपल्याला. कस्टमर डिमांडचं होतं. कस्टमरचं लोकेशन गेलो तर कस्टमर इकडनं तिकडनं इकडं बोलत आहे. लोकेशनवर गेलं तर म्हणते आतमध्ये आलं, म्हणते बाहेर आलं बघतोय तर बाहेरचं कस्टमर नाही आहे. डिमांडचं बाहेरच्या साईडच्या कुठं शोधावं कस्टमर. बघा 48 रुपयामध्ये 1 किलोमीटर 2 किलोमीटर यांना पिकअप करायला. परत त्यात बी ह्यांना जिथं लोकेशन आहे त्यांना तिथं येता येत नाही. बाहेर आतमध्ये आलोय, बाहेर एक पॉईंट असतो तिथं थांबलोय, तिथं येता येणार. यांना आतमध्ये पाहिजे सगळं. 48 रुपयामध्ये किती सेवा द्यावं. त्यांना म्हणलं इथं जमते का, नाही म्हणले. नाही तर नाही, कॅन्सल मारले. आलो बाहेर. जे खरं आहे तर भाऊ खरं आहे. यांना पर लिफ्टपर्यंत जाऊन द्या, यांचे सामानही ठेवा आतमध्ये. ह्यांना परत जाताना सामान काढून द्या. काय लागतं थंडी. त्यामुळे मी छोटी ऑर्डर घेत नाही, असं होतं माहिती आहे. मी ड्रायव्हर आहे, मी हमाल नाही बरं का. मला ही थंडी आवडतच नाही. पडली ऑर्डर 70 रुपयाची. तर मित्रांनो, मग अशी एक ऑर्डर पडली 70 रुपयाने, त्यांना ड्रॉप केला. त्यांचं म्हणणं असं होतं की मला परत जाऊन सोडत होतं, पण त्यांना म्हटलं नेक्स्ट पिकअप आहे त्यामुळे येऊ शकत नाही. खूप चांगले व्यक्ती होते. असे खूप कमी व्यक्ती भेटतात जे की मन मोकळेपणाने मोठे होते. कस्टमर पुढे नाही आलं जाऊ. हां, काम होतं माझं असं होतं, एका टॉपिकवर बोलायला गेलं म्हणून दुसरं टॉपिक निघतं. तर माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, खूप चांगले होते. मनाने खूप चांगले होते. जाताना हात बीत मिळाला नाही का, म्हणजे भाऊ चल की म्हणलं, परत नाही म्हटलं पुढचं पिकअप आहे. पिकअप आपण दुसरं ॲक्सेप्ट केलं त्यामुळे होऊ शकत नाही. चौकातनं डावीकडं होतं, कुठलं ते स्कूल होतं. मुलीला घ्यायला आलं तिथे, त्यांना परत न्यायचं होतं. आजारी वाटतं त्यांची मुलगी. काय तर डोकं दुखं लागलं असं. त्यांचं फोन आलं आहे स्कूलमधनं की मुलीचं डोकं दुखतं, तुम्ही मुलीला घेऊन जावं, फिरवतं येतं. बरं म्हणले, घरची आले घ्यायला. त्यांनी रिटर्नचं टाकलंच नाही त्यात. आणि मी एंड ट्रिप केलं, ते एंड मुवमेंटला सांगतात की परत यायचं. मग कसं जमणार नाही का. पुढची ऑर्डर आपण ॲक्सेप्ट केलेली असते. तर नेक्स्ट ऑर्डरला आलो आहे. 40 रुपयाची ऑर्डर आहे. कस्टमरला 2 वेळा कॉल केलेला आहे. एक चांगलं कस्टमर भेटलं की दुसरं असं भेटतंय. आता किती वेळ थांबावं सांगा. त्या सोसायटीत आहे कस्टमर, तिथं ते कुठं काय माहिती. असं कोण बी आलं ना, मग असं वाटतं नाही का कस्टमर आलं आहे. आणि आज धंदा लय राव. सकाळी काय मस्त काम झालं, तर आत्ता काय आलं काय माहिती, फ्लॉप झालं. मग असं फ्लॉप झालं की नरेमध्ये मिळतं, मग कात्रज किती लांब आहे, मग घर किती लांब आहे, असं होतं. तेव्हा बोललेलो तुला मी, लांब फेक मला कुठंतरी, जेणेकरून काम करायला मजा येईल नाही का. इथल्या इथं लोकलमध्ये नाही की वाटत. त्यामुळे मी 50-50ची ऑर्डर मारत नाही. टार्गेट म्हणून करतो होतं वेळ, ते बी 1000-1200 रुपये होतात. असं बी झालं की 1000-1200 रुपयाचा 1000 झालं, 1200-1100 रुपये काहीतरी झालं. अजून 100 करून जाऊ घरी. बघू CNGचा पैसा निघतो का नाही. काढायचं लागेल भाऊ, असं जमणार नाही. CNGचे बी पैसे नाही काढले, 900 रुपयात काय करणार. ठीक आहे, 900 रुपये बी काय वाईट नाही ना. बघू अजून 1-2 मिनटं थांबतो. कस्टमर आले तर ठीक, ऑर्डर कॅन्सल. 40 रुपयाच्या ऑर्डरला किती वेळ थांबतो तुम्ही सांगा. आता आंबेगावची ऑर्डर ना 1-1.5 किलोमीटर दिसते. आंबेगाव इथं 1-1.5 किलोमीटर नाही आहे, पण एरिया मोठा आहे त्यामुळे तर असं चालतं. 1-1.5 किलोमीटरला 40 रुपये भेटतात, काय वाईट आहे. मग अशी सकाळी 50 रुपये चालू होतं, आता 40 रुपये चालेल. खालीवर होत राहतं मित्रांनो, काय विषय नाही. कस्टमर जाऊ दे, चला कॅन्सल मारतो मी आणि निघतो पुढे. कोण भेटलं तर ठीक. गॅरेजला जायचं ना मला. ते खटखटचा आवाज येतोय, ते नीट केलंच नाही आहे त्यांनी. माय बी लक्षात नाही सांगायचं. ते वायपरचं काम करायचं राहिले, ते वायपरचं नेक्स्ट टाईम करू. ते खटखटचं बघू जरा, केलं तर उद्या परवा करू, नाही तर ते परत काहीतरी करू. काय
करायचं ते काम, पण पैसे नाही तर म्हणून थांबले. काल माझ्या लक्षात नव्हतं आणि काल घाईगडबडीत झालं सगळं. आणि लायनर नाही काय टाकलं, वायसर टाकल्यामुळं काय आलं आहे, हँडब्रेकचं काहीतरी सेटिंग केली त्यांनी, हँडब्रेक लागत नाही आपला. ते मला म्हणले उद्या ये तुला करून देतो म्हणले. पार्किंगला गेलो, मला आठवलं नाही का की बाई हँडब्रेक तर लागा नाही. मी फोन केला, म्हटलं भाऊ असा विषय म्हटलं ते आपण हे टाकले ना म्हटलं वायसर, त्यामुळे झालं म्हटलं. ते थोडे रनिंग होऊ दे म्हटलं, रनिंग झालं तुला सेटिंग करून देतो म्हटलं. उद्या कधी बी उद्या परवा तुला जमल तेव्हा तसं ठीक आहे म्हटलं. पण आता परत कात्रजवरनं तिकडं जायचं आणि परत तिकडे यायचं म्हटलं नको रे वाटते. पण बघू त्या साईडला कधी वॉटर पडलं. हँडब्रेक वगैरे एवढं काय नाही, आपली दगडी लावायची कुठली नियर जवळपास दगडी पडलेच असतात. कस्टमर यानं लेवल झाले, थांबले. असं बघू पार्किंगकडे जातो कात्रजला. कोण भेटलं तर ठीक, नाही तर गाडी लावून घरी जेवढं होईल तेवढं होईल, असं काय हरकत नाही. 3 गाड्या उद्या सकाळी 100 रुपयाचं करून काम करू, फरक नाही पडत भाऊ. 1000 रुपये पण निघले पाहिजे. एवढं बी धंदा माझ्यासारखं करू नका, आळसपणा करू नका. हा माझा आळसपणा आहे. तसं एवढं बी वाईट नाही काम. 1000 रुपये तर होतं ते, फक्त मेंटेनन्स निघलं तर जरा बरं वाटतं. कारण तुम्हाला माहिती मग सर्व्हिसिंगच्या वेळेस काय काय कामं निघतात. आणि गाडी जशी जशी मी तुम्हाला हे बी सांगतो, भविष्यात अजून खर्च वाढणार आहे. गाडी जशी जशी जुनी होईल तसं तसं खर्च वाढणार आहे. त्यामुळं मला वाटतं जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. आणि मी सुरुवातीपासून जास्तीत जास्त काम करत आलेलो आहे. आणि आता कमी होत चाललं आहे माझं काम, की हातपाय दुखणे साहजिक प्रत्येक रिक्षावाल्याला हे माहिती आहे. नवीनच माणूस जोमात असतो, नंतर ना धंदा बी स्लो होतो, माणूस बी स्लो होतो आणि नंतरच खर्च वाढत जातो. भविष्यात मी तुम्हाला सांगतो, जर माझ्या खिशाला परवडलं, तुम्हाला हे बी पहिलं सांगितलं आहे, मला खिशाला परवडलं तर ठेवणार गाडी, नाही तर विकून टाकणार. ते लहान पोरीसारखी पळत येते, मला वाटतं कस्टमर्स येते का आज साहजिक आहे भाऊ. तुला परवडत नसेल. माझ्या झोमॅटोमध्ये बी तसं होतं, माझी 2दा गाडी खराब झाली ती 2 व्हीलर. काय झालं काय माहिती, ऑइल लेवल काहीतरी चेक नव्हतं झालं, काय झालं काय माहिती, असं काहीतरी झालेलं. ऑइलचा विषय होता. 2 वेळा वर्षातून एकदा गाडी बंद पडलेली. 2 वेळा इंजिनच गेलं तर इंजिनची कामं निघाली. आणि त्यात ताणली बी मी एवढी ना गाडी, काय सांगायचं कशी ताणली. तुम्हाला माहिती झोमॅटोचे रायडर कसे. आणि तेव्हा नवीन होतं तर म्हणलं फुल पैसा, फुल छापाछापी, फुल जेवढं कमवलं तेवढं घालवलं, कमवलं असं नाही. मी कमवतो मस्त बरं का, काम बी मस्त करतो, कष्ट बी मस्त करतो. पैसा जातो कुठं हेच कळत नाही. ड्रायव्हिंग इंडस्ट्री अशी आहे ना भाऊ, पैसा लय देते पण पैसा जातो बी तेवढंच. कशाला जाते, गाडीलाच जाते. त्यामुळं तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही जर पैसे जर कमवले असाल तर सेव्हिंग करा, नसेल केली तर अवघड आहे. सेव्हिंग करायला शिका, गल्ला करा. बघा बाकी कस्टमर नाही आलं नाही फरक पडत. 6 मिनिटाचा टेक झालाय. 6 मिनिटापूर्वी बोललो होतो ना, हे 2 मिनिटानंतर बोललो असेल. 2 मिनिटं थांबून झाले. आता ही ऑर्डर कॅन्सल मारणार आहे. तर कोण भेटले ठीक आहे, जाऊ पार्किंगला, काय फरक नाही पडत आपल्याला. 1000 रुपये ती. तर फायनली मित्रांनो आपण आलो जस्ट आता पार्किंगला. आणि नाही पडली आहे 40 नंतर ती ऑर्डरच नाही पडली. ती ऑर्डर बी कॅन्सल केली. कस्टमर काय आलं नाही. फोन करून मी परत येतो फोन केलं पण आलं नाही. आणि तिथनं मग रिकामच आलो. ठीक आहे, काय हरकत नाही. मला वाटतं 700-900 रुपये काहीतरी कमवले असेल आज आपण, जे की खूपच कमी आहे. आपला आळसपणा, बाकी काय नाही. वाजल्यात 5, तर 2 तास आहेत आपल्याकडे, अजून करू शकतो काम. पण कोण करावं एवढं मेहनत. आणि मग भविष्यात काम निघालं की बसायचं रडत. चला आजचा व्लॉग इथं संपूया, भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. पुढचं बघू. अशा म्हणण्यास रडत बसतात पुढं.